कुक विथ वर्षामध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण अशीच एक हेल्दी आणि नवीन रेसिपी बनवणार आहोत, जी मुलांच्या टिफिनमध्ये किंवा सकाळी नाश्त्यासाठी झटपट आणि टेस्टी बनते। हे बघा, मस्त छान जाळी पडलेली आहे। मुलांना काहीतरी हेल्दी नाश्ता देण्यासाठी नक्की ट्राय करून बघा। 1 वाटी मी दलिया घेतलाय, लापसी रवा, त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे दही टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा, या प्रकारे। आणि आता ह्याच्यामध्येच आपण अर्धी वाटी बारीक रवा टाकणार आहोत। रवा कुठलाही घेतला तरी चालेल आणि थोडंसं अजून पाणी घालायचं आहे। साधारण 1 ग्लास पाणी लागेल। मी छोटा ग्लासनी 1 ग्लास पाणी टाकून घेतलंय आणि हे बघा, या प्रकारे इतकं एक्स्ट्रा पाणी टाकून आपल्याला एक 10 मिनिटं भिजत ठेवायचं आहे, जेणेकरून आपले लापसी रवा म्हणजे दलिया थोडा सॉफ्ट होईल। हे पहा, पूर्ण पाणी आटलंय। आता ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरला छान वाटून घ्यायचंय। एक स्मूथ बॅटर तयार होतं। यात थोडंसं पाणी टाकून घेऊया, खूप घट्टसर झालंय। जसं आपण साधारण उत्तप्पासाठी करतो त्याच प्रकारे बॅटर तयार करायचंय। हे पहा, हे घट्ट झालंय। थोडंसं पाणी टाकून याला पातळसर करून घेऊया। या प्रकारे कन्सिस्टन्सी करायची आहे। आता मी चवीनुसार मीठ टाकून घेतलंय। त्याच्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकलाय आणि सोडा टाकल्यानंतर एकाच दिशेला छान फेटून घ्यायचंय। हे पहा, या प्रकारे पीठ फुगल्यासारखं होतं। आता तव्याला थोडंसं तेल लावून घेतलंय आणि या प्रकारे आपण डोसे तयार करून घेऊया। डोसे किंवा आंबोळी। हे पहा, याला मस्त अशी जाळी पडते। हलक्या हाताने पसरून घ्या। तेल नाही टाकलं तरी तव्याला चिटकत नाही। जर तुम्हाला कमी तेलात किंवा तेल न वापरता करायचे असतील तरीही चालेल। हे पहा, मस्त छान जाळी पडली आणि मस्त असा डोसा तयार झालेला आहे। आता दुसराही आपण त्याच प्रकारे करून बघूया। सकाळच्या गडबडीमध्ये एक 10 मिनिटं आधी तयारी करून ठेवली की लगेच होतं। शिजायलाही भाजायलाही वेळ नाही लागत। बटाट्याच्या भाजीसोबत चटणीसोबत मस्त लागतात। तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।